नमस्कार, मी नितीन मिरजकर. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर 2019 साली ज्यावेळी महाविकास आघाडी स्थापन झाली, म्हणजे शिवसेना हा पक्ष भाजपपासून दूर जाऊन महाआघाडी जी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर अन्य पक्षांची आघाडी होती यामध्ये सामील झाली व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून 6 वर्षापासून आपण बघतोय की राजकारणाचं स्तर अत्यंत खालावलेलं आहे. राजकारण हे गलिच्छ झालेलं आहे व सर्वसामान्य लोकांचा, नोकरदार वर्गांचा, शेतकऱ्यांचा, महिला वर्गांचा, विद्यार्थ्यांचा या राजकारणाकडे बघण्याचा किंवा राजकारणी लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला आहे. अत्यंत किळसवाणी स्थिती ही राजकारणाविषयी सध्या महाराष्ट्रात आहे. आता ताजं उदाहरण आपण बघितलं असाल की जत विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ईश्वरपूर म्हणजे इस्लामपूर मतदारसंघाचे आमदार जयंत पाटील यांच्यावरती अत्यंत खालच्या पातळीवरती टीका केली. त्यांचे वडील म्हणजे माजी अर्थमंत्री कैलासवासी राजाराम बापू पाटील यांच्यावर टीका टिप्पणी केली. ही अत्यंत निंदनीय अशी बाब म्हणावी लागेल. कालच सांगली शहरात संपूर्ण जिल्हाभरातून जयंत पाटील तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस व महाविकास आघाडी यांच्या वतीनं मोठं असं आंदोलन सांगलीतील स्टेशन चौक येथे झाले व गोपीचंद पडळकर यांना प्रत्युत्तर या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आलं. मात्र गोपीचंद पडळकर हे एकमेव वाचाळवीर आमदार नाहीत. गेल्या वर्ष व 2 वर्षात आपण बघतोय शिवसेना शिंदे गट असेल, भारतीय जनता पार्टी असतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, या 4 पक्षात भरपूर असे वाचाळवीर आमदार मंत्री आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सांगायचं झालं तर मंत्री आमदार नितेश राणे हे धार्मिक तेढ करणारे वक्तव्य सातत्याने करत आहेत. सातत्याने ज्येष्ठ नेत्यांच्या वरती एकेरी भाषेत टीका टिप्पणी करत आहेत. यामुळं वातावरण दूषित होत आहे. त्याचबरोबर गोपीचंद पडळकरजी असतील किंवा चित्राताई वाघ असतील, महेश लांडगे असतील, त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी तर कहरच केलाय. म्हणजे कॅन्टीनमध्ये जेवणाची दर्जा किंवा जेवण चांगल्या क्वालिटीचं मिळालं नाही म्हणून त्या कर्मचाऱ्याला ठोसा लावला. इतक्यावरच हे महाशय थांबले नाहीत. कालच त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक जिंकण्यासाठी किंवा जिल्हा परिषद सदस्याला निवडून येण्यासाठी 2-3 कोटी खर्च करावा लागतो व 100 बोकडं कापावी लागतात, अशा प्रकारचं बेताल व लोकशाहीला मारक असं वक्तव्य या संजय गायकवाड यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तर संजय राऊत साहेब हे नेहमीच वादग्रस्त विधाने करतात. त्याचबरोबर नितीन देशमुख जे आमदार आहेत हे तर मंत्रालयातील पायऱ्यावरती बसून घोषणाबाजी करतात. ओम फट स्वाहा असतील किंवा अजून काय, तर शाळेतली पोरं ह्यांच्यापेक्षा बरी, हे असा प्रकार या निमित्तानं दिसतोय. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे असतील, शेतकऱ्यांची चेष्टा करणे,
हे अशा प्रकारचे अनेक बेताल वक्तव्य एकदा नव्हे तर 2-3 वेळा ते केलेले आहेत. त्यामुळंच या सर्व ज्या घटना घडत आहेत याकडं पाहता किंवा 3-3 लाख मतदारांच्यातून निवडून येणारे लोकप्रतिनिधी आमदार अशा प्रकारची बेताल व वादग्रस्त व खालच्या पातळीवरची टीका टिप्पणी करत असल्यामुळे अशा विधायक पदावरती लोकप्रतिनिधी व्यक्तींकडून होणाऱ्या वाचाळवीरांच्या विरोधात लोकांच्या मनात अक्षरशः चीड, त्याचबरोबर अत्यंत किळसवाणी अशी भावना निर्माण होत आहे. मला काय कुणाच्या वरती टीका टिप्पणी करून हे साध्य करायचं नाहीये, पण तुम्ही एखाद्या आमदाराच्या कार्याविषयी असेल किंवा त्याने केलेले भ्रष्टाचार असतील किंवा तो विकास कामं करण्यात कसा अपयशी ठरला यावरती आपण आरोप प्रत्यारोप करू शकता. मात्र एकमेकांची खालच्या पातळीवरती आई वडिलांच्यावरती टीका करणे असतील, ही संस्कृती महाराष्ट्राला शोभनीय अशी नाही. महाराष्ट्र राज्याचा संस्कृतीचा असेल किंवा या सुसंस्कृतपणाचा संपूर्ण देशात उदाहरण म्हणून मानलं जातं. अशा या गौरवशाली महाराष्ट्राला किंवा गौरवशाली महाराष्ट्राच्या संस्कृतीला या निमित्तानं कुठंतरी बाधा पोचताना दिसत आहे. गेल्या वर्षभरापासून तर अक्षरशः सामान्य व्यक्तीला जरी तुम्ही विचारला की राजकारणाबद्दल आपलं मत काय, तर राजकारणी लोकांचा प्रश्न जरी ऐकला तरी सामान्य व्यक्ती कोणतीही प्रतिक्रिया देत नाही व या राजकारणाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला आहे. आता ही संपूर्ण जबाबदारी जी आहे ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची देखील आहे, कारण की बरेच वाचाळवेळ आमदार मंत्री हे त्यांच्या पक्षाशी निगडीत आहेत. त्याचबरोबर गृह मंत्रालयाच्या अंडर राज्याची शांतता, कायदा, सुव्यवस्था ही येते. त्यामुळे त्यांची ही प्रथम जबाबदारी आहे की आपल्या या म्हणजे पक्षाच्या आमदारांना, मंत्र्यांना असेल किंवा विरोधी पक्षाच्या आमदारांना देखील कुठंतरी कायदेशीररित्या चाप लावणं गरजेचं आहे. गेल्या पावसाळ्याच्या अधिवेशनातच जनसुरक्षा विधेयक जे मंजूर करण्यात आलं, अर्बन नक्सलाइट अशी सो कॉल्ड उपमा देऊन किंवा अति डावे विचाराचे लोक आहेत त्यांच्या विरोधात आम्ही हा कायदा आणतोय असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं. त्यांच्या या म्हणजे जो कायदा आणलाय त्याला आमचा विरोध आहेच. मात्र हे वाचाळवीर आमदार जे आहेत, मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्षातील असतील, यांच्यावरती अंकुश ठेवायची जबाबदारी कुणाची? तर तुमचीच आहे. तर त्यांच्या विरोधात तुम्ही कायदा का आणत नाही, ही भावना जनतेच्या मनात येत आहे. अशा वाचाळवीर आमदारांना म्हणजे आमदारकी रद्द होणे, हक्कभंग प्रस्ताव किंवा पुढच्या निवडणुकीसाठी अपात्र अशा प्रकारचे कायदे बनवण्याची गरज, इम्प्लिमेंट करण्याची गरज सध्या झालेली आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, माजी मुख्यमंत्री, यांच्यापासून पृथ्वीराज चव्हाण साहेब जे 2014 पर्यंत मुख्यमंत्री होते, या 54 वर्षाच्या महाराष्ट्राच्या राजकीय कारकिर्दीत अत्यंत सुसंस्कृत राजकारण घडताना दिसलं. मात्र 2014 पासून हे गेल्या 10-11 वर्षात राजकीय स्तर पूर्णपणे खालावलेला दिसत आहे. सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचे सर्वच आमदार म्हणजे काही जे वाचाळवीर आमदार आहेत, हे आपले नेते
आपल्या बेताल वक्तव्यांनी किंवा विरोधातील प्रमुख नेत्यावर टीका टिप्पणी करून कशा प्रकारे मी आपल्या नेत्याला गॉडफादरला खुश करेन, ह्याच विचारात हे वाचाळवीर वागत आहेत, ह्याच भ्रमात हे वाचाळवीर वागत आहेत. व यामुळे माझं प्रमोशन कसं मिळेल, मंत्रीपदी माझी बढती कशी होईल, किंवा अजून मोठी पदं किंवा अजून मोठी विकास कामं माझ्या मतदारसंघात कशी खेचून आणता येईल, यासाठी अशा प्रकारची खालच्या पातळीचं राजकारण सध्या सुरू आहे. त्यामुळं राजकारणात चांगली लोक यायला हवीत, सुशिक्षित लोक यायला हवीत. हे आपण जे म्हणत आलोय, ही जी तरुण पिढी आहे, ही मात्र सुशिक्षित तरुण पिढी आहे, ही मात्र सध्याच्या राजकारणापासून 4 हात लांब राहणं पसंत करत आहे. त्यामुळे या ज्या गलिच्छ राजकारण जे सध्या सुरू आहे, यावरती अंकुश ठेवण्यासाठी किंवा ते राजकारणाचा दर्जा सुधारण्यासाठी अशा या वाचाळवीर आमदारांच्या वरती अंकुश ठेवण्याची गरज सरकारवर आहे. सरकारनं ती तातडीनं पावलं उचलावीत व इथून पुढच्या काळात तरी कुठंतरी फ्रेंडली किंवा हेल्दी ॲटमॉस्फिअर या राजकारण्यांच्या मध्ये पाहायला मिळेल. व त्याचबरोबर महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा, जी देशात ओळख आहे महाराष्ट्राची, तर ती पुन्हा एकदा जी ढासळलेली इमेज आहे ही कशी उंचावेल, यासाठी प्रयत्न सरकारकडून व मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे सर्व प्रमुख पक्ष आहेत महाराष्ट्रातील, भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्हीही, शिवसेना, दोन्हीही यांनी आपापले नेते, आपापले आमदार यांच्यावरती कुठेतरी लगाम लावणे व या सर्व आमदारांना सूचना देणे आवश्यक आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय समाजवाद.